नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता आपलं 2025 चालू झालेलं आहे, तर 2024 मध्ये जे काही वाईट गोष्टी घडल्या असतील त्या आपण मागे टाकूया आणि आपण नवीन वर्षाला सुरुवात करूया। तर नवीन वर्षाची ही पहिली रेसिपी आहे। तर पहिली रेसिपी आहे, तर माझ्या ज्या बर्थडेला मला मिस्टरांनी गिफ्ट दिलेली भांडी आहेत, तर आज मी एका भांड्याचं उद्घाटन करणार आहे आणि म्हणून मी आज गोडच रेसिपी बनवणार आहे। तर आता आपल्या पुढे ते संक्रांत, मग संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतात, पण मी तिळाचे लाडू नाही बनवत आहे। कारण का, तर काही मुलींना म्हणजे आता तरुण पिढी आहे, त्यांचा आपल्याला विचार करायला पाहिजे। तर काही मुलींच्या हाताला चटके बसतात आणि त्याच्यामुळे त्यांना पटापट लाडू वळता येत नाही आणि मग ते कडक होतात, पाकच जास्त कडक होतो, म्हणजे काही ना काही होतं किंवा पाक पातळ राहतो। या सगळ्या झमेल्यांपासून दूर ठेवण्यासाठी मी म्हटलं चला आता तरुण पिढीसाठी आपण ही रेसिपी करूया। तर आज मी बनवत आहे तिळाच्या वड्या। आता 2024 मध्ये मी जे बनवलेलं होतं ते म्हणजे तिळाच्या पोळ्या बनवल्या होत्या। तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहायची असेल तर आपली मानसी जे काय आहे ते सांगेलच, कारण माझा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी बोलू शकत नाही। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला तिळाच्या वडीसाठी हे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय। माझ्याकडे ऑलरेडी भाजून कूट केलेला असतो। डेसिकेटेड कोकोनट 4 चमचे घेतले आणि 3 चमचे दुधाची पावडर घेतली आणि हा गूळ 1 वाटी घेतलाय। आपल्याला पाहिजे तर जास्तही टाकू शकतो, नको तर कमी। आणि ही वेलची। तर चला आपण हे तीळ भाजून घेऊया। आज आपण आता नवीन भांड्याचं उद्घाटन करूया। प्रथम मी गॅस चालू करते आणि मंद आचेवरती आपण तीळ भाजून घेऊया। आता थोडेसे तीळ मी ठेवते आहे ते डेकोरेशन साठी। त्याचप्रमाणे तीळ तुम्ही पॉलिशचे घ्या किंवा गावठी घ्या, कोणतेही घ्या चालतील, फक्त स्वच्छ करून घ्या। आणि महत्वाचं म्हणजे गावठी घेतले तर खूप चांगलं असतं, पण साफ करायला त्रास होतो। तर तीळ आपले भाजून झालेले आहेत, तर मी थंड करायसाठी एका बाउल मध्ये काढून घेते। आता हे तीळ आहेत ना थंड झालेले आहेत आणि मी ते मिक्सर मध्ये त्याची भरड काढून घेते। हे बघा, आपण आता हा जाडसर कूट करून घेतलेला आहे। तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट, डेसिकेटेड कोकोनट आणि आपलं मिल्क पावडर हे सर्व एकत्र करायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकत आहोत आणि ते सर्व एकजीव करायचंय। तर आता ह्यानंतरची कृती आहे, गॅस आपण पेटवूया, चालू करूया आणि पॅन गरम करायला ठेवूया। 1 चमचा आपण तूप टाकूया। थंडी असल्यामुळे ते लवकर पडत नाही, तर त्याचा दोष नाहीये, थंडीचा आहे। तूप आपलं मेल्ट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकूया आणि हा फक्त आपण आता विरघळवून घेऊया। हे बघा, तूप वितळलेलं आहे। आता आपण हे जे सर्व मिक्स केलं होतं ते आपण याच्यात टाकून घेऊया। हे बघा, आपले तीळ भाजून मिश्रण छान भाजून झालंय आणि आता आपण ह्या पेपरमध्ये वडी थापून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण वडी थापून घ्यायची आहे, वरून थोडी प्रेस करायची आहे। असं सांगतात की गरम लागत नाही, काय नाही, पण गरम लागतं हाताला। तर अशी वडी थापून आहे ना आपण 1-2 मिनिटं फक्त फ्रीज मध्ये ठेवा, ती लगेच सेट होते। तर मी आता 2 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवते। हे बघा, मी फ्रीज मधून काढलेलं आहे, तरी सुद्धा ते गरमच आहे थोडंसं। तुम्हाला पाहिजे तर अजून 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल।
तर आपण ना ह्याच्या आता वड्या पाडून घेऊया। हे साईडचे आपण बाजूला काढूया। हे बघा, अशा ह्या वड्या तयार आहेत, मऊ लुसलुशीत। हे बघा, मी तोडून दाखवते। आमच्यासारखे दात नसलेले माणसं पण खाऊ शकतील। तर आपण आता वड्या पाडूया। तर मुलींसाठी माझं एक सजेशन आहे, आपल्याला ही वडी आपण केलेली आहे, पण लाडू करताना खूप हात भाजतात। मग हीच वडी तुम्ही हातात घ्या आणि त्याला गोलाकार द्या, आपला लाडू तयार होतो। हा बघा, तर तुम्हाला लाडू पाहिजे तर लाडू करा, मी वडी बनवते। तर अशा प्रकारे ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपल्या स्वामींना, मळगंगेला, सगळ्यांना आपण याचा प्रसाद देऊया। प्रसाद म्हणण्यापेक्षा खाऊ देऊया। पण नवीन वर्षात त्यांनी एवढं मला खुश केलेलं आहे, तर त्यांनाही आपण खुश करूया। चला, तर अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येईल, परंतु त्याआधी आपण त्यांना देऊया। तर हे मकर संक्रांतीसाठी बनवलेलं आहे। तर आपण सर्व देवी देवतांना हे तिळगुळ देतो आहोत। तर सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आम्हालाही गोड गोड द्या, म्हणजे अनुभव, आणि स्वामींनी अनुभव द्यावा ही माझी खूप इच्छा आहे। पण गोड अनुभव पाहिजे, वाईट अनुभव मी आतापर्यंत घेतलेले आहेत, आम्हाला सावध केलंय त्यांनी। तर आता गोड अनुभव पाहिजे। तर चला, अशाच आपण वेगवेगळ्या रेसिपी घेऊन परत येऊया छान सुपर किचन मध्ये। तोपर्यंत काय, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीला लाईक करा आणि भरपूर मित्रमैत्रिणींना आपली रेसिपी शेअर करा। तोपर्यंत बाय।